हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू दी अनदर ब्लॉग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. माझे केस किती वाढले. तर मम्मी आता करत आहे चणेच करतील मम्मी का अजून काय करतील. तर मम्मीने मस्तपैकी आज चणे केलेला आहे कुकरमध्ये. सकाळी सकाळी चणे चढवले होते, तर आता मम्मी चणे करते. आणि चणे मला तर लय आवडतात, मला इतके आवडतात ना चणे. दररोज जरी दिले ना तरी मी खाईल चणे. एवढे आणून ठेवा ना एक मग काय चण्याचं पोतं आणून ठेवायचं. मी रोज करत, माझा प्रॉब्लेम सॉल्व आहे. रोज उठसूट आहे ना भिजत टाकायचे, देत राहायचे. पण ते हे की माणसाला तीनदा खायला पण नाही आवडत. कधी म्हणून खाणं. हां दुकानात आलं. हे बघा मम्मीने मस्तपैकी असं नाही हे केलेलं आहे. आणि इथं सुके चणे, जे की मला पण लय आवडतात सुके चणे. आणि इथं मम्मी चणे. हे बघा मम्मी चणे दिसले का मम्मी. आज मम्मीने डोक्यावरून आंघोळ केलेली आहे मस्तपैकी. 15,000ची शॅम्पू लावलेली डोक्याला. हा ना 15,000ची. मग कितीची? अमेरिकेमध्ये तरी असेल का 15,000. चला 15,000ची एवढे आणून घेणार आहे. 15,000ची शॅम्पू लावता ना मग. हां 15,000ची. तू एक्सपेन्सिव्ह आहे. तू 15,000ची शॅम्पू लावू शकते. तुझं कुठं काढते भो. आप तुम बडे लोग हो भाई साहब. फिर काहीतरी बोल. बडे लोक असते तर मी ते फिरत बसले असते. कुठं फिरत बसले असते. शॉपिंग करताना कुठं. अरे बापरे, शॉपिंग एवढी शॉपिंगची आवश्यक आहे. शॉपिंग करत फिरत बसले असते. पैशाची किंमत आहे म्हणून तर नाही जाते. अरे बापरे, बरोबर आहे. तुला कोणी थांबवलेलं नाही, तू जाऊ शकते. 50,000. 50,000? 50,000ची कोण शॉपिंग करतं का? 1 लाखाची सुद्धा करल. 1 तासात कोणाला सांगितलं ना द्या 1 लाख रुपये 1 तासात संपून येईल. लोक लगेच संपून येईल. मी सुद्धा संपून येईल. काय घ्यायचं मग ते आपल्या मनावर राहतं. नको कोण आला. पप्पा पण आले बरं का. तुला जर कोणी 1 लाख 2 लाख रुपये दिले तू काय करशील? हा उघडू. अरे मला खायचं आहे. अरे फ्राय करायची नाही मम्मी मी खाणार आहे. नको फ्राय करायची. थोडंसं घे, तुला वाटलंस तर काढून. अरे मग ती पातळ भाजी देऊ का दादा तुला? फ्राय करायचं मला ते. बस 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 झालं. सांग ना काय करशील? काय 2 लाखाची शॉपिंग. लगेच काही करा, फक्त सांगायचं का एवढी संपून टाका. संपून टाकायचं का आपल्या हातात राहतं. काही पण खरेदी करून टाकायचं. ऑर्डर करायचं, खरेदी करायचं, झालं. मी तुला चांगलं ओळखतो, तू नाही करणार शॉपिंग. तुझं पुढं ठेवून बेइज्जती करायची गरज नाही दरवेळेस व्हिडिओ मध्ये. इज्जत करायला तू लावतो मला, स्वतः भाग पाडतो. काय भाग पाडतो? इज्जत करायला. कधी म्हणती याला डोकं नाही, कधी म्हणते याला भ्याजा नाही, कधी म्हणते हा पागल आहे, कधी म्हणते प्रश्न विचारतो मग तेच अर्थ आहे. प्रश्न कसा विचारतोय? सिंपल लॉजिक आहे. अरे 2-3 लाख रुपये दे ना मग असेल ना. एवढा मोठा कुरकुरा दिला तिला मला बॉबी. आता मोठ्याला कुरकुरी द्यायला लागली. मला काल डबल आले ना, कारण नसतं तुला आवड देईल. तिकडे निघून हट. मी खाणार आहे आता. मी खाणार आहे आता. सोन्याचा झुमका, चांदीचं पैंजण आणि राजा मला थोडा प्यार. खाल्लं का? काय खाल्लं का तुम्ही? अरे कोणी गेलं मामाने?
मी काल जमा बापडे मला दे ना. थँक्यू थँक्यू थँक्यू. खाली पडलं कोळे 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 शिटी कुठे आहे बाबी? शिटी कुठे आहे? अय बाबी बस हां हां. शिटी कुठे आहे? शिटी चल तू काय बस तू काय तू तू काय मग त्या काय ना तू दिलंय ना. घेऊ मी घेऊ का? अरे थांब असं धर मीच खाऊन घेऊ राहिलो सगळे कुरकुरे. पापा पण खाते ना मग. खाय ना लवकर लवकर तिला 7 रुपये दिवसाच्या काही खाण्याला अशीच आहे. संपला ना संपला मग तू खाऊन घ्या का खाऊन घ्या बाई आता. तू खा आता मी हे खाणार आहे. हे काय आहे? छोलेचं सुक्क आहे ना. हे बघा सुक्क छोले मम्मीने पप्पाचा डब्बा तयार केलेला आहे. आणि इकडं हे बघू हे काय आहे का बा ठेवलं असं. अरे पाणी ते भाजी गरम मी तर मम्मी माझी मम्मी भारी दिसते. वाटत नाही 50 वर्षाची. 30 वर्षाची वाटते. 30 खरंच 30 वर्षाची वाटते. वय काय वाटत तू नाही जर का ड्रेस घातला ना 30 वर्षाची वाटन. 30 खरंच. काय मग तुला काय वाटतं किती वर्षाची वाटन तू? 50 मग आता वय झालंय माझं. वय तर सगळ्यांचंच होतं मग ग. वाटत आहे ना दिन ब दिन सब जन म्हातारे होते जाते. मग म्हातारे म्हणून म्हातारे होते जाते बुड्ढे होते जाते दिन ब दिन सब जन. होऊन दे आता सगळ्यांचं तिसरी त्यामुळं आलेला दिवस चांगला जगून घ्यायचा. 2.5 देऊ का चपाती? त्यामुळे मी व्हिडिओ दाखवतो तुझ्या म्हातारपणी तुला व्हिडिओ दाखवन. मम्मी अशी होती अशी फडाफड फडाफड बोलत होती मम्मी. वर राहील का व्हिडिओ? सगळ्यांना दाखवन. मग यूट्यूबला व्हिडिओ राहतोच जात नाही डिलीट नाही होत. जवळ तक आपण स्वतः आपल्या बोटाने डिलीट नाही करत ना तवर तक व्हिडिओ डिलीट होत नाही यूट्यूबला. हे बघा आता मम्मी माझा डब्बा भरती आहे. आणि किती ना भारी नाही बघा. खालून असा लई मोठा डब्बा दिसतो वरून एवढं आहे फक्त. बस करे बघू शकता तुम्ही. हां बस झालं. आणि याच्या चपात्या आणि ही वरती लोणचं द्या मम्मी. तर आता आम्ही जेवण करणार आहे. जेवण काय नाश्ता करणार आहे. नाश्ता 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 नाश्ता. केस आत्ता नाही कापायचे. माझ्या बड्डेच्या 1-2 दिवसाआधी मी केस नाही ना कापणार ते आहे. वेणी घालत बसवत इकडून एक वेणी घालायची इकडून एक वेणी घालायची. करून घेऊ का मी दाताचं? आत्ता नाही करणार पण नंतर ना. काही गरजच नाही तुला दाताचं करायची बरं का. अगं म्हणजे नकली नाही बसवते मी. तू या की इथं फक्त आहे ना फूड लावायची सिमेंट लावायची. इथं फक्त ही जे फट आहे ना तिथं फक्त सिमेंट लावायचं राहतं. 2,500ला एक फट वेळ बसून भेटते. इकडे एक इकडे एक. आत्ता नाही. असं करता करता एवढा खर्च वाढेल नाही. इथलंच कसं दिसतंय ते तुझं. आणि मला ती काजळची डबी काढून ठेव. इथं मी लावून थोडेसे पांढरे केस असतात का लावायला. हे बघा माझं इथं आहे ना असं वाटतं पोच पडलेली का मी करमत करत होतो म्हणजे दाढी करत होतो. तर मग अचानक आहे ना म्हणलं अचानक नाही. मी म्हणलं छोटंसं करून बघू करायला लागलो ते पूर्णच कापलं. ते किती मोठं झालंय बघा.
इतकं मोठं. आता ऑफिसमध्ये ना काळा पेन असा लावून जावं लागतं तिथं. ऑफिसमध्ये चालत नाही ना असं. तुला कोणची भाजी देऊ रे? मला कोणती भाजी देऊ? असं 4-5 भाज्या केल्या, कोणती भाजी देऊ मग म्हणते. तुला हे देऊ का हे देऊ? दे ना अगं, दे ना. अगं मला वाटलं डब्याला बोलती मम्मी तू, लगेच राग येतो आणि तुम्हाला तुमचा राग डोक्यावरच राहतो. नीट विचारलं ना तर नीट बोलायचं, जरा बोलायचं नीट शिक, तरच बोलत जाईल. नीटच बोलतोय मी. दे ना मम्मी, आवड दे या. हे असे ना मला पंचायत अजिबात नाही आवडत. दे यार, दे लवकर. कोणची देऊ सांग? दे ना आता कोणती पण. आता देऊ का ती देऊ? ती मला ती आवडते. हे का? हा ही दे आणि याच्यात थोडी पातळ टाक वरून. मग कशाला? टेस्ट अरे बिघडणार? नाही बिघडणार, अरे नाही बिघडणार रे मूर्ख. टेस्ट भाज्यांतले मम्मी. व्हिडिओ मध्ये ना असं मूर्ख, मार्ख, चक्रम बिक्रम असं काहीच नाही बोलत. माझा व्हिडिओ काढायचा. मी काढतो, माझी मर्जी. मर्जी तर मग खा मला मग. काढायचं. दे. एकच चपाती का? देते ना. 10 चपात्या द्यायच्या. हा 10 चपात्या तू खा, एवढं तर खावा. नाही का, एक नको देऊ मम्मी, चपातीच नको देऊ, भात दे. भात नाही, भात कुठून केला? म्हणे भात दे. नाही खरंच भात. नाही, रात्री कुठं केला? अरे यार, भात नाही. भात काय केलेलाच नाही. मम्मी हे असं पाडलं तू खाली तर तर राहून दे. नको एवढी. राहून दे, राहून दे. किती यार, किती चपाती देती तू. चलो अब हम नाश्ता करेंगे. नाश्ता. काय घेतलं मम्मी? डब्बा रे. कशाचा? हे बघा मित्रांनो, मम्मीने डब्बा घेतलेला आहे. कशावर घेतला सांग? केसांवर. केसावर. ह्या केसांवर डब्बा घेतलेला आहे, ह्या केसांवर. म्हणजे एकदम काय म्हणते माझी मम्मी, एकदम खतरनाक आहे. पैसे नाही घालवत असं नाही का. काही अशी वस्तू असली, लोखंड असलं, केस असले त्याच्यावर घेते. किती मस्त डब्बा. हे बघा 2 किलो. एकदम. 2 किलोचा? 2 किलोचा? 2 किलो बसू शकतो याच्यात. अच्छा असं म्हण ना. 2 किलो. मी डब्बा 2 किलोचा. डब्बा 2 किलोचा आहे. असा डब्बा ठेवला 2 किलो थोडी होईल. ते नाही म्हणत आहे. मग वस्तू ठेवल्यावर त्याच्यात. अच्छा. हे बघा मम्मीने किती भारी डब्बा घेतला. माझी पण आता जस्ट नाव आंघोळ झालेली आहे. हे बघा, बघू शकता मम्मीने डब्बा घेतला. आता त्याच्यात काय ठेवणार आहे? काय पण ठेवायचं त्याच्यात आता काहीतरी सामान ठेवू आपण, काही तर काही ठेवू. आणि सगळ्याला तो ना उपयोगी येतो डब्बा. म्हणजे पैसे ठेवायला पण उपयोगी येतो डब्बा, बरोबर ना. आणि पैसे ठेवायला उपयोगी येतो, परत आहे ना काही सामान ठेवायला उपयोगी येतो. छोटा. आणि भारी एकदम मस्त डब्बा आहे. मला पण खूप आवडलं. फक्त गंजणार नाही. नाही रे, स्टीलचं आहे. त्या लोखंडाचं आहे का? हा स्टीलचा आहे, लोखंडाच नाही गंजणार नाही. तर आता मला खूप उशीर झाला. मी देवपूजा करून डायरेक्ट जातो आता ऑफिसला. तो बाय बाय गाईज.